आप देख रहे हैं LN न्यूज। रस्ते देणं ही आमची जबाबदारी आहे आणि वेळेमध्ये क्वालिटी काम करणं हे रस्ते अतिशय टिकाऊ आहे। हे वर्षानुवर्ष या रस्त्यावर खड्डेमुक्त रस्ते कधीपर्यंत मिळतील मागे बघा ना। हा पहिला फेज सुरू आहे। सेकंड फेजमध्ये पुढच्या 1-1.5-2 वर्षामध्ये पुढचा जो टप्पा आहे हा कंप्लीट होईल। हा पहिला टप्पा पावसाळ्यापूर्वी कंप्लीट करण्यासाठी त्यामुळे या पावसाळ्यात देखील लोकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयुक्त पालकमंत्री असतील तुम्ही पाहणी करतात ज्या प्रकारे पाहणी करतात कशा प्रकारे काम होते कशा प्रकारे प्रगती होते अतिशय काम समाधानकारक आहे। याच्यामध्ये पुढे भविष्यात रस्ते खोदावे लागणार नाही कारण डक सिस्टीम टाकलेली आहे। सॉकपीट तयार केले एक विशिष्ट प्रकारचे पाहिजे यासाठी देखील सॉकपीट केले आणि हे डक जे आहेत पुन्हा रस्ते युटिलिटीसाठी पुन्हा रस्ते खोदण्यासाठी आवश्यक लागणार नाही आणि म्हणून हे रस्ते जे आहेत पावसाळ्यात जास्तीत जास्त कंप्लीट झाले पाहिजे। यासाठी हा पाहणी दौरा आहे। त्यांच्यासाठी इन्सेंटिव्ह महापालिकेने आयुक्तांनी ठेवलेला आहे म्हणजे बिफोर टाईम क्वालिटी काम पूर्ण कंप्लीट करतील त्यांना बोनस। मुंबई शहरातले रस्ते मध्ये कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आलं कारवाईमध्ये झाली त्यानंतर आता हे काम पुन्हा एका प्रगतीपथावर आहे तर जी डेडलाईन आहे त्यामध्ये काम पूर्ण होईल। डेडलाईनमध्ये काम होण्यासाठी आणि डेडलाईनमध्ये काम करण्यासाठी या ठिकाणी पालिका प्रशासन जे आहे रोज फॉलो घेते मॉनिटर करते। विरोधक यावर प्रत्येक वेळेस टीका करतात महापालिकेवर असेल किंवा राज्य सरकारवर असेल की रस्ते वेळेत पूर्ण होत नाहीये कंत्राटदारांचं भलं केलं जातं त्यावर मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कंत्राटदाराचं भलं आता नाही होत ते अगोदर होत होतं म्हणून तर रस्ते कॉन्क्रीटचे करत नव्हते म्हणून डांबराचे रस्ते करत होते। 3,500 कोटीपेक्षा जास्ती गेल्या 10-15 वर्षामध्ये या दुरुस्तीवर खर्च झालेले आहे हे वाचले असते। हे जो आम्ही डिसिजन घेतलेला आहे हा 25-30 वर्ष या रस्त्यांना खड्डा पडणार नाही। यापूर्वी कॉन्ट्रॅक्टर कोण आहे काय हे सगळं त्या फायदा कोणाचा तोटा कोणाचा बघितलं जात होतं। आता आम्ही फक्त आणि फक्त मुंबईकरांचा फायदा बघतोय। मुंबईकरांना चांगले रस्ते देण्याचं काम या ठिकाणी ती जबाबदारी आमची आहे ती आम्ही पार पाडतो। त्यामुळे आपण बघतोय मुख्यमंत्री मुंबई महापालिका आयुक्त पालकमंत्री दीपक